आपल्याला 7-8 महिने जास्त. हा आपल्या गावठी कोंबड्या असतात त्या नॉर्मल असे 4-5 महिने लागतात. तर मित्रांनो हे अक्षय वाजंत्रीचे दादा आहेत. तर ते हे पोल्ट्री फार्म चालवतात. तर त्यांना आम्ही आता क्वेश्चन्स काही विचारतात. आमचे डाऊट्स जनरिक मतलब डाऊट्स तर भरपूर आहेत. तर ते चालू आहेत. 110चा जो रेट असतो ना तो पण तुमच्या वजनावर देतात. हा वजनावर किलोच्या हिशोबाने जेवढं किलो असणार तेवढं. हा म्हणजे आमची ते 1 किलोला म्हणजे कोंबडीत आपलं 250 भेटते ना. 1 किलो 40 रुपये वगैरे भेटते. 240 किलो 170-180 चा रेट असतो. काही पण असू दे पण फक्त इथून उचलतो. चिकन शॉपला म्हणजे हा स्टँडर्ड असतोच. म्हणजे सगळीकडे सेम बहुतेक असेल. हा 140 मध्ये पण एजंट असतात त्याच्यामध्ये पण. तेच लफडा. 140 ते 160 आता हे कसं तुम्ही माल मला उचला सांगणार मी उचलून ह्याला विकणार. हा तो मग पुढे भरता चेन असणार. चेन असते रे ऍक्च्युली. आणि ह्याचं कसं आपलं हे जे अंडी देणारे कोंबडे असतात ना त्यांचं कसं असतं ते वेगळा बिझनेस आहे. तो वेगळा बिझनेस आहे. ते ब्रॉयलरची अंडी ती कोंबडी वेगळी. हा ती कोंबडी वेगळी असते. हे अंडी नाही. ही अंडी नाही. अंडी देणारीच वेगळीच जपा. कोंबडी जरी केली ना तर कोंबडी म्हणजे किती आहे एक कोंबडी 4-3-4 अंडी देईल असं बघायला तर नाही चालू कंटिन्यू ते फक्त अंडी देणारेच कोंबडी असतात. हा ते अंडीच देत राहणार. माझी आजी गावी करायची ना 3-4 अंडी द्यायची. नाही ते गावठी कोंबडी अंडी देण्यासाठी नसते. ती ते त्यांचं त्या पिलांना जन्म देणं ते आपले कसं हे आपलं म्हणजे बाकी प्राण्यांचं तसंच असतं त्यांचं. पण हे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे. असं करून अरे ते त्यांचा वेट जास्त झाला ना त्यांना अटॅक येतो. म्हणजे खूप खाल्लं की हा म्हणजे त्यांचं जास्त फील झाला आणि त्यांचा आजचा वेट बुक आहे माझ्याकडे. जर तो मी सुपरवायझर येतो इथे एंट्री मारतो काय डेली येतो. हा कंपनीचा येणार तो बघणार आणि चेक करतो ना. एंट्री मारून जाणार. वेट सगळ्यांचा वेट चेक करतो. नाही हा नंतर असं वाटलं त्याला 20 बॉडी उचलायला सांगेल त्याच्यामध्ये. आता नाही सध्या अजून थोडा. चेक करून हा तो आपण येणार तो काट्या वजून करून आपण भरून द्यायचं त्याला. त्यामुळे तो येणार लिहिणार इथे आजचा वेट एवढा आहे. 300 वेट होता 280 टाकला. आणि हे फीड किती खाल्लाय 117 आहे. तर म्हणजे कमी फीड खाल्लाय माझा असं. कमी खाल्लं हा म्हणजे फीड खाल्लाय बरोबर. कळतं कसं ते त्यांचं काउंटिंग करतात. ते FCR काढतात. म्हणजे ते आज किती गोळी टाकल्या तुम्ही आज मग तो सांगितलं किती त्यातलं तुलय किती तसं बघणार तो. माप लिहिलं त्यामध्ये असं काय नाही त्यांचं जर माहिती फिटच झाली असेल. आज एवढ्या गोळी टाकल्या 4 गोळी टाकल्या तर मग किती संपल्या असेल 2 गोळी किंवा 3 गोळी एक गोळी संपली असेल. टाकतो तुम्ही ना पण मी टाकतो बोलतो त्याला बोलायचं तोच येऊन मोजणार. आज 4 गोळी टाकल्यास ना तर लिहिणार तो किती टाकल्या 4 गोळी. 4 गोळी तर गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे मायनस करणार आहे बघा. 4 गोळी काल टाकलेल्या 4 गोळी मायनस केल्या इथं. ओके 31 गोळी बाकी आहे. 35 काल 35 झालेल्या गोळी त्याचं 4 टाकलं 31 बाकी राहिल्या. नाही हे जेव्हा खोलतं त्यावेळी गव्हर्नमेंटचं काय असं अप्रुव्हल घ्यावं लागतं. गव्हर्नमेंटचं नाही आपलं फक्त हे आपलं ग्रामपंचायतीमधून मंजुरी घ्यावी लागते. हा कारण ते वस्तीच्या याच्यामध्ये अलाउड नाही करत ना. हा जे थोडंसं आउटसाईड घ्यावं लागतं. बरोबर. ह्याचा म्हणजे कसं थोडा वासाचा प्रॉब्लेम असतो. हा स्मेलचा अजून काय. हा जरी आपण हे आपलं चिकन शॉपवरती जातो तिथे पण तर तसंच असतं. हा तरी पण गाडी गेली तरी घरी गेलो का मला घरी कंटाळा येतो तर मी इकडे येऊन झोपतो निवांत. म्हणून मी इकडे येऊन चालू केलं. नाही इकडे नाही येत जास्त वास. तिकडे येतं. हवा अशी असते ना हवा अशी म्हणून पडदे वरती केले. ते पडदे मी वरती केले म्हणजे हवा आहे ना त्यांना हवा जास्त पण लागली नाही पाहिजे. लय डेंजरस व्यवहार आहे त्यांचा. म्हणजे जास्त थंडी पण नाही पाहिजे आणि जास्त पडदे पॅक केले तर परत सर्दी चालू होते. पटकन सर्दी. आता एक आजार कसं काय झालं त्यांना आजार म्हणजे त्यांची सीट चेंज होते किंवा जर सर्दी झाली तर मध्ये आपण कसं तसं त्या करतात. हा का आता 2 दिवसात त्यांना समजत असेल. आता त्यांचा एवढा टाइम पासून ते हे करतायत तर त्यांना ते युज टू झाले. ते सुपर येऊन बोलणार काय काल गडबड केलीस कशामध्ये पडद्यामध्ये. माझं जास्त आता मी कसं नवीन फ्रेश पडतो मी थोडा. मला फक्त एकच चुकी होते माझी पडद्यांची चुकी जास्त होते. हे प्लास्टिकचे मारले. हा साईडचे मारलेत ना ते 4 बाजून मारलं. हा 4 बाजून म्हणजे हा एक्स्ट्रा बांधायला लागतो फक्त छोटे किल्ला असतं तेव्हा. नाहीतर हे साईडचे नाही
मेहनत तर आहे भाई, मेहनत. छोट्या मुलं नाही, मला काही टेन्शन नाही. नाही आला तरी डुक्कर आला तरी जास्त काही नाही डुक्कर. नाही पण तो नाही ना, तोडू नाही शकत आणि बोल्टिंग वगैरे प्रॉपर केली आतमध्ये कोण नाही ना, आतमध्ये नाही नाही आतमध्ये काहीच नाही करू शकत तो. किती किती म्हणजे बाहेरून किती पण काय करतो, काही प्रॉब्लेम नाही आतमध्ये. किती वर्ष झाली? झाला तिसरा म्हणजे आज मला बांधलेला 1 वर्ष, म्हणजे एक बांधल्या म्हणजे मी गडबड केली थोडी आणि हे चालू म्हणजे 2 वर्ष झाली. हा, दुसरं वर्ष चालू आहे. झोपायला गेलं ते हा, ते काय काय बोट थोडे हे होतात ना, वीक होतात ना, हा मग ते त्यात ठेवतो. सेपरेट ठेव. हा वीक बॉड आहेत ते. मारतील म्हणजे त्यांना खायला प्यायला जमत नाही, कारण ते पायाने पूर्ण हा त्यांना खायला द्यायला जमत नाही. आणि ही आता भांडी थोडीशी आणखी वरती त्यांना तुम्हाला केअर करायची असेल तर ते सेपरेट. हा सेपरेट काढून ठेवले, मग असं आपल्याला समजतो ना, हा खातोय की नाही खातोय, ह्याला खायला जमतोय की नाही जमतोय. किती खर्च आला काय बांधायला? झाले 15 लाख झाले असतील. 15 लाख? हा ना. त्यानेच दिले. हा तो बोललेला मध्ये मला. सही आहे. ठीक आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट आहे ना, व्यवस्थित चालू आहे ना, म्हणजे चालू आहे ना, म्हणजे असं इन्व्हेस्टमेंट किती वर्ष वसूल झाली? शुभेच्छा. हा वसूल म्हणजे मी आता कसं बॅक टू वसूल म्हणजे तसं नाही, म्हणजे एक रोलिंग चालू झाली पाहिजे माणसाची. ते रोलिंग ठीक आहे, पण इन्व्हेस्टमेंट केलं ऍटलीस्ट किती वर्षामध्ये रिटर्न आले? होईल म्हणजे कसं बॅक टू बॅक म्हणजे व्याज बसत नाही, म्हणजे कधी फेल जातो. तर गेली व्याज चांगली बसते, त्याच्या आधी 0 बॅलन्स आहे. पैसे अजून वसूल नाही झाले 3 वर्षामध्ये. हा अरे एक सगळ्यांना हे करतं ना, एक ऍपल खराब झालं तर सगळ्यांना. तुम्हाला आयडिया कुठून आली ही सगळे? पहिले ते महत्वाचं म्हणजे आहे. इथं फॉर्म जाम आहे, इथं फॉर्म आहे. आता आपण एंटर केला तिथे पण पहिली हा काय फॉर्मच होते. मोठ्या आहेत की असं छोट्या आहेत, कसे आहेत? हा हा याच्यापेक्षा मोठ्या आहेत, छोट्या आहेत, कसे आहेत? नाही एवढे एवढंच आहेत. एवढेच आहेत. मग त्यांच्यापासून तुम्ही प्रेरित झालात. हा आता मी माझी आयडिया की हे जे केलं ना, अंड्यांचं पण चालू करेल म्हणजे अंड्यांचं नाही तर करून देणार, नाही करू का? कंपनीत नाही करून देणार आपल्याला. कंपनीचं काय आपलं कंपनी काय बोलते, त्यांचा बॅक्टेरिया आपल्यात नाही आला पाहिजे असं आहे. म्हणजे ओके, बाहेर- हा एक फ्लू प्रकार असतो. पक्ष्यांमध्ये पण ना फ्लूचे प्रकार असतात. तो ह्या समजा ह्यांना झाला तर मग तो त्यांना पण जाण होणार. आणि जे ते लांब कसं असेल ना continue तरी राहणार, देखील त्यांना काय problem तो असला तर हवेमार्फत मग ह्यांना होतो. होणार. किंवा ह्यांना हवेमार्फत problem होतो. असला तर बर्ड मग फ्लू वगैरे ऐकलं असशील कधीतरी. फ्लूचे प्रकार हा, असतात. मग आता गेल्या त्याच्या आदल्या बॅचा तेच झालं प्रॉब्लेम. हा कळालं. पूर्ण पक्षी आउट झालेले. काय केलं तुम्ही? काय करतो कंपनी? काय नाही, कंपनीने नेले नाही तर मग मला खड्डे करून टाकायला झाले. आई शपथ, त्यात आणि वेगळी मेहनत. त्यात पण 4,200. तरी त्यातले 2,000 मेले असतील कंटाळलं टाकून. हा म्हणजे असं प्रकार साथीचा रोग असा फ्लू निघाला की प्रॉब्लेम, रोग झाला की प्रॉब्लेम. हा आपोआप मरत म्हणजे आपोआप. अलिबागला अजून कोणता बिझनेस असा फेमस आहे? म्हणजे हे अजून हे तर बोलत त्या खूप ठिकाणी असं हे फार्म आहेत अजून म्हणजे लोकांचे होमस्टे वगैरे. अंड्याचं पण आहे, फिशचं आहे. फिश असेल अलिबाग ना, फिश असेल फिश म्हणजे अलिबाग मासेमारी. करायला लागेल ना की तलावासारखं करायचं आणि त्यात मासे सोडायचे. हा ते पण मी बघितलंय. वाढतात हा छोटे पिल्ले सोडायचे आणि समोरच जगणार ना शेवटी, ते बाहेर उडी जातात बाहेर. नाही काय तू कोण म्हणलं? तुला काय वाटतं? तू जे खातोस ते मासे ते काय समुद्रातले थोडी असतात? तुला काय आपलं आपल्याकडे मुंबईला येतात ते ठीक आहे, मासेमारी आपल्याला समुद्रातले हा असतात. मलाडला आपल्या इकडे जे मासे येतात ना ते सगळे याचे येतात, पण खूप ठिकाणी अशी असतात जे तिकडे सप्लाय होतात मासे. ठीक आहे दादा, नाव काय तुमचं? आणि अनिश. खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा हा व्लॉग आम्ही युट्यूबला टाकूच आणि तुम्हाला लिंक पाठवूच. तुमचं काय म्हणणं? छोटासा. आम्ही चिकन खायचं की नाही असं बघून? नाही मी पण खातो असं हा नाही. मग ते स्वतः खातात ना भाई. मी तयार झाला ना तो 12:30 झालाय तर मी पण तयार करतो, म्हणजे चालू करतो. असं काही नाही. आणि जेन्युइन आहे. आणि यातले मोठं झालेलं तुम्ही कोंबडी घेऊन गेली ते नाही खायला असं वगैरे? हा, म्हणजे आता काय बोलतो तुम्ही? तेच बोलले ना, तो पण बोलला. टायमाला आले तर देऊ शकतो मी तुम्हाला. मी देतो म्हणजे. बाकी असं कोण लोकल येतात का विचारायला? म्हणजे वाडीत तुमच्या गावात वगैरे घेतात आता खूप आहेत तुमच्या ऑप्शन लोकांना. नाही घेतात ना, म्हणजे मागतात, मित्रांना मागतात माझ्याकडे, द्यायला लागतं. असं बोलू नका. हा व्हिडिओ टाकणार आहे. कोंबड्या न घ्यायच्या म्हटलं तर आम्हाला काय रेटने भेटतील? म्हणजे सपोज आता त्याच रेटने भेटते, म्हणजे 110-120 110-120 रुपये. पण ते पहिले आम्हाला नाही समजा, म्हणजे डायरेक्ट कंपनी सेटिंग लावा लागतो.
म्हणजे आता एक मित्र आहे माझा हा कंपनी मोजून घेते एकदम बरोबर हा, मोजून देणार म्हणजे पोरं देणार म्हणजे आपल्याला पोरं पण करायला आपण सांगू शकतो ना की 4 थोडे म्हटलं अर्धे मेले असं नाही हे काय डेली रेकॉर्ड ना डेली किती मेले आज 2 मेलेत ना उद्या येऊन लिहिणार 2 मेलेत अच्छा 2 मायनस म्हणजे त्यात किती 200 4,000 फक्त संडेला सुट्टी मारतो संडे सुट्टी असते 4,200 मधून आज 2 मेलेत मग किती राहिले 4,800 सगळं टाकू हा ते 180 झाले मग ते काउंटिंग करत जातो मायनस आणि लास्ट जेव्हा आपण कमी झाले त्याच्यामध्ये मी देऊन पण मोठी आहे रे मोठे झाले एकदम बदक वाटतात ना सगळे मला तर मगाशी बदकच वाटले मोठे झाले